नमस्कार. मी दत्ता माडिक पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा संचालक या नात्याने आपल्या समोर आलो आहोत. त्याचं कारण काल जो आमच्या व्यवसाय बंधू आणि आमच्या आत्या विठाबाई भाऊमांग नारायणगावकर या लोकनाट्य तमाशा मंडळावर जो भ्याड हल्ला झाला, पठार कुठलं वरुडी पठार या ठिकाणी जो भ्याड हल्ला झाला, त्याबद्दल आम्ही दत्ता माडिक तमाशा मंडळाकडून आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो. पण मला एक सांगायचं आहे का बा, आम्ही कलावंत या महाराष्ट्रातून लोकशिक्षणातून लोकजागृती निर्माण करण्याचं काम करत असतो आणि महाराष्ट्राची लोकसंस्कृती जपण्याचं काम आम्ही करतो. आणि ही कला आता लोक पावत चालली, पण ती कशी टिकेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पण असे काही गावगुंड येतात आणि आमच्या महिला वगैरे आमच्या लोकांना बघून अशी दादागिरी करतात. अहो, आम्ही सुद्धा कुठल्या तरी गावचे आहोत, आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आम्हाला सुद्धा मतदानाचा अधिकार आहे. पण मग लोक जे आमच्यावर दादागिरी करतात त्याचं कारण काय? पण गुंडांनी असं करू नये किंवा जे कुणी असते दादागिरी करणारी त्यांनी लोक कलावंतावर असा अन्याय अत्याचार करू नये ही माझी नम्रतेची विनंती आहे. जो काल हल्ला झाला त्याबद्दल दत्ता माडिक तमाशा मंडळ त्याचा जाहीर निषेध करते. आम्ही तमाशातलेच आहे, पण आम्हाला नवरे आहेत, आम्हाला लेकरे, आम्ही आमच्या पोटासाठी येतो. आमच्या लेकरा बाळाला ह्याच्यावर आमचे लेकरं बाळ जगतात, त्यांचं शिक्षण होतंय, हे सगळं आमच्या हितोसाठी आहे. पण हे लोक आम्हाला चांगलं बोलत नाहीत, वाईट नजरेनं पाहतात, कसे तर हातवार काढतात, घाण घाण बोलतात, घाण घाण शिव्या देतात. अहो, आम्ही त्यांचं मनोरंजन करतोय आणि ते आम्हाला घाण शिव्या देतात. तर आमची विनंती आहे हात जोडून, आता काल जर त्या तमाशाला झाला प्रकार तो आमचाच तमाशा आहे, आम्ही सगळे कलावंत एकच आहे, सगळे पोटासाठीच फिरतोय. त्यासाठी सरकारला माझी नम्र विनंती आहे हात जोडून का आमच्या बायांना, आम्हाला तमाशगरांना संरक्षण हे भेटलंच पाहिजे. आज त्यांच्यावर झाले, उद्या आमच्यावर सुद्धा होऊ शकतं. त्यासाठी सरकारला माझी नम्र विनंती आहे की आमच्यासाठी त्यांनी एवढं काहीतरी सुविधा करावा, हेच माझे हात जोडून त्यांना विनंती. कालचा जो प्रकार झाला तमाशा मंडळाला, विठाबाई भाऊमांग नारायणगावकर तमाशा मंडळाला, तर आम्ही दत्ता माडिक पुणेकर तमाशा मंडळातले सर्व त्या लोकांचा आम्ही निषेध करतो. ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दादागिरी वाढलेली आहे, सरकारला माझ्या हात जोडून विनंती आहे की आमच्या बी महिला जवळ प्रत्येक तमाशात 100-125 माणसं पोट भरतात, त्याचा रोजगार आम्ही देत असतो, त्या लोकांना रोजगार भेटतो. त्या प्रत्येक माणसाच्या मागे 4-5 माणसं म्हणलं तरी 400-500 लोकांचं कुटुंब एका तमाशा फडावर चाललेला असते. तो मालक कर्जबाजारी होऊन हे प्रपंच चालवत असतोय आणि लोक शिक्षणातून लोकजागृती निर्माण करून गावगाव जाऊन लोकांची करमणूक करत असतात. पण ही महाराष्ट्राची सांस्कृतिक लोककला टिकवण्याचं काम सर्व कलावंत करत असतात आणि त्याला कुठं गालबोट लागू नाही ही माझी विनंती आहे. आणि जो काल प्रकार झाला त्याबद्दल दत्ता माडिक तमाशा मंडळ आणि माझे सर्व सहकारी, माझे कलावंत, माझे लेडीज, माझे बिगारी स्टाफ, माझे ड्रायव्हर, आचार्य या सर्वांकडून मी त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. आणि माझी सर्व तमाशा फड मालकांना नम्रतेची विनंती, कुणाच्या बी त्यांच्यावर झाला आमच्यावर बी होऊ शकतो, पण सर्व फड मालकांनी एकी दाखवल्याशिवाय सरकार बी जागं होणार नाही आणि कुठलाच कार्यक्रम होणार नाही. तेव्हा सर्व फड मालकांना माझी नम्रतेची विनंती आहे की अजून बी डोळे उघडा, जागे व्हा आणि एकत्र या. कोणी कोणाच्या याच्यावर बोलू नका की संजू मोठा झाला पाहिजे, आमचा मोठा झाला पाहिजे. आपण सगळे गरीबच आहोत आणि आपण गरिबांनाच सांभाळत असतो. तरी सर्व फड मालकांना माझी हात जोडून विनंती आहे, आपली एकी झाल्याशिवाय आपल्याला काही न्याय मिळणार नाही. आपण एकी करा आणि या सरकारला दाखवून द्या की आम्ही बी एक आहोत, असं माझी नम्रतेची विनंती आहे. तरी सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष द्या आणि लोकशिक्षणातून लोकजागृती निर्माण करणारी महाराष्ट्राची लोककला टिकवण्याचं काम आम्ही करतोय, त्याला बी आम्हाला सर्वांचे आशीर्वाद मिळावे. धन्यवाद. आणि जे आरोपी पकडले त्यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे. झालीच पाहिजे, झाली पाहिजे, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. तमाशा कलावंतांना न्याय तमाशा कलावंतांना न्याय, सगळ्यांना न्याय. परवा जो विठाबाई भाऊमांग नारायणगावकर या लोकनाट्य तमाशा मंडळाला जो अनुचित असा जो प्रकार घडला याबद्दल अतिशय वाईट वाटतं. कारण कलावंत पोटासाठी आपलं पोट घेऊन गावोगाव हिंडत असतात, लोक आश्रय देतात, त्याच्यावरती
कुटुंब चालतं आणि तमाशा हे एक कुटुंब आहे. अनेक जातीची अनेक गावची लोक एकत्रित येऊन पोट भरण्याचं काम करतात. परंतु समाजातील काही असे काही कंटक लोक जे समाजाला घातक आहेत ते या कलावंतावरती अन्याय करतात. असे बरेचसेच प्रकार घडले. तेव्हा माझी समाजातील सर्व थरातील लोकांना नम्रतेची विनंती आहे की गावात ज्या वेळेला तमाशा कलावंत येतो, आपल्या यात्रेच्या निमित्ताने येत असेल, तिकिटाच्या निमित्ताने येत असेल, त्यावेळेला गावातील एक अशी कमिटी असावी की ज्याचं नियंत्रण त्या तमाशा कलावंतावरती असावं आणि त्याचं संरक्षण त्यांना मिळावं. तर गावातील इतर लोकांच्यावरती जी अशी काही विघ्नसंतोषी लोक आहेत त्याच्यावरती त्याचा पगडा पडेल. मी या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो की कलावंतावर असे अत्याचार होऊ नये यासाठी शासनाने कडक पावले उचलावीत आणि आम्हाला ज्या ज्या वेळेला आमचे कार्यक्रम असतील त्या त्या वेळेला प्रत्येक तमाशा प्रमाणकाला डिपार्टमेंटनं संरक्षण द्यावं आणि ते अखेरपर्यंत संरक्षक असावं आणि असे काही विघ्नसंतोषी लोक आहेत त्यांना अटक करून त्यांना कडक शिक्षा करावी. आणि झालेल्या घटनेचा मी संजय महाडिक पुणेकर या लोकनाट्य तमाशा मंडळाच्या वतीनं आणि मी मुबारक बोरगावकर माझ्या कुटुंबियाच्या वतीनं याचा जाहीर निषेध करतो. काल झालेल्या विठाबाई भाऊमांग नारंगावकर यांच्या कलावंताचा अन्याय झाला ते योग्य नाही. त्याकरता आम्ही सर्व तमाशा मंडळ, सर्व तमाशा शाखा, मालक, मॅनेजर, कामगार, कलाकार किंवा लेडीज कामगार आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. धन्यवाद. नमस्कार, मी शीतल आकाश महाडिक पुणेकर, दत्ता महाडिकांची नाचू. अहो काल दुपारी हाजरी झाली. त्यांची हाजरी झाल्याच्या नंतर त्यांनी पेट्रोल टाकलं, डिझेल टाकलं गाडीमध्ये. त्यांची काही चूक होती का त्याच्यात? तिकडून 4-5 जण आले, त्यांनी गाडी अडवली. त्यांची आधी विचारपूस करायची काय झालं काय नाही. तुम्ही डायरेक्ट येऊन कलाकारांना हाणमार करता. त्यांच्या नवऱ्यांना ते वाचवायला गेले तर त्या बायांना सुद्धा त्यांनी हाणलं. अशा वेळेस जर पोलीस साथ देत नसली तर पोलिसांचं काय करायचं? 4 तास झाले ते तिथं जाऊन उभं राहिले तरी त्यांची दखल घेतली नाही. मग तुम्ही जर आता आम्हाला पाठिंबा दिला नाही सरकारने तर आम्ही कोणाच्या जीवावर जागायचं? कशामुळं हे असं चालणार आहे? आम्ही एवढ्या पुरी सुरी घेऊन सगळं कधी जर याला नाश्ता चहा पाण्याला गेलो, आले 4-5 जण, ते कोण दखल घेणार? हा, तुम्ही प्रशासन जर आमच्यावर लक्ष देत नाही, हे आम्ही कशासाठी हिंडतो एवढं पोट घेऊन? हा, आम्हाला पण घरची काय काळजी बिळजी आहे का नाही? कुणी यायचं, काही बोलायचं, शिव्या गाळ्या करायच्या. उद्या जर आमच्या लेकरा बाळांना काही कमी जास्त झालं, काय झालं, कोण बघणार आमच्याकडे? हा, आता 2-3 दिवस झालं तरी त्यांना न्याय भेटला नाही. सरकार नेमकं करतंय तरी काय? उद्या जर आमच्यावर झालं, तुम्ही काही दखल नाही घेतली तर आम्ही बाकीच्यांनी काय करायचं? कोणाच्या जीवावर उड्या मारायच्या तुम्हीच सांगा. सगळ्यांना हे अख्खा पूर्ण महाराष्ट्र बघतोय आमच्या सध्या काय हाल आहेत आणि काय नाही. 3 दिवस झाले त्यांना अन्न पाणी नाही तरी तुम्ही सरकार कुठे मला सांगा फक्त. हा, तुम्ही सरकार लक्ष देऊ शकत नाही का कलावंतांवर? तुमचं जर दुसरं कुणाचं काय झालं तर सगळे पळत जातात. मग कलाकारांवर का तुम्ही लक्ष देत नाही? हा महाराष्ट्र शिवछत्रपतीचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा आहे. मालक लोकांना याच्यात काही पडत नाही. मालक लोक स्वतः पैसे घालते. अक्षरशः संजू महाडिक अख्ख्या कलाकाराला जेवलं होते. मग याचा निश्चित आम्ही केलाच पाहिजे का त्या पार्टीवर हल्ला झाला मग आमच्यावर का हल्ला होऊ नये असं नाही पाहिजे. हा हल्ला झाला नाही पाहिजे. पोलीस डिपार्टमेंटला एक आमची विनंती आहे का त्यांना काहीतरी शिक्षा झालीच पाहिजे. एवढं बोलून माझं भाषण. कारण कसं आहे माहिती का, तरुण मुली आज मालकाच्या भरोशी नागपूरवरनं मुली आलेले. हा, त्या काय युपी, चंद्रापूर, लय लांब पुरी आलेले आहेत. हा मालकाच्या भरोश्यावर आल्यात. उद्या त्यांना काय झालं तर ते कोणाला विचारणार? मालकालाच विचारणार. आणि ही जबाबदारी सगळी त्यांची. उद्या हॉटेलवर जर चहा प्यायचं म्हणलं तर आम्हाला आता भीती वाटते, कारण आम्हाला सुरक्षाच नाही. अहो गावात कुठं काय झालं तर तुम्ही धाव पाहता, आम्हाला इज्जत नाहीये का? हा, आमच्या पुरीला कायम भीती, घाण बोलत्यात, काय बोलत्यात. या पुरीची जबाबदारी आहे तर सरकारने काहीतरी आमच्यासाठी नम्र विनंती केलंच पाहिजे. काहीतरी लय तळतळीने बोलते मी. आणि एवढ्या 2 दिवसात त्यांना न्याय भेटलाच पाहिजे. नाहीतर हे थांबणारच नाही आता. या गोष्टीचा जाहीर निषेध आहे आमच्याकडून. आणि खरोखर ज्या मुली आहेत, जे लोक काही समजत असतील का बाय नाचकाम करतात, पण ह्या नाचकाम करून काय करतात त्याच्या मागची पार्श्वभूमी वेगळी आहे. माझ्या ज्या मुली आहेत
या ज्या तमाशा प्रत्येक तमाशामध्ये नागपूरच्या ज्या मुली येतात त्या इकडे पैसे कमवतात आणि तिकडे जाऊन त्यांच्या शिक्षणात ते खर्च करतात. म्हणजे आम्हाला त्याबद्दल खूप अभिमान आहे त्या मुलीचा. कारण प्रत्येक तमाशात ज्याच्या मुली आहेत, काही ग्रॅज्युएशन झालेले आहेत, काही DMLT झालेले आहेत, काही मेडिकल झालेले आहेत, अशा सुंदर सुंदर मुली शिक्षण घेऊन या तमाशाच्या पैशावर त्यांचे शिक्षण होते. यात खरोखर आम्हाला खूप अभिमान वाटतोय. आणि त्या मुलींना वर कुणी जर काय बोललं तर ते आम्हाला फार म्हणजे दुःख वाटतं आम्हाला. म्हणून माझी महिला आयोगाला आणि सरकारला, आमचे सांस्कृतिक मंत्री साहेबांना आमची विनंती आहे की महाराष्ट्राची लोककला जर टिकवायची असेल तर पहिला कलावंत टिकला पाहिजे. त्या कलावंत जर टिकवायचा असेल तर त्याला संरक्षण मिळालं पाहिजे. ही माझी सांस्कृतिक मंत्री साहेबांना विनंती आहे. आणि याकडे साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक गावात आमचे कार्यक्रम जातात, त्या गावातील तिथल्या अधिकाऱ्यांना सांगून या कलावंताला संरक्षण मिळालं पाहिजे. एवढं आम्ही त्यात जे काल प्रकार झाला त्याबद्दल आमच्या तमाशा मंडळाकडून खरोखर जाहीर निषेध मानतो. जाहीर निषेध आहे. अशी गोष्ट परत व्हायलाच नाही पाहिजे. जाहीर निषेध आहे आमच्या सगळ्यांचा. जाहीर निषेध. जाहीर.